चाललेलं आहे. हे संकट दूर होतील, पण विरोधक ज्या पद्धतीने राजकीय संकट आणायचा प्रयत्न करतायत, मोर्चे काढतायत, ह्याला कसं उत्तर देणार आहे? विठ्ठलाची ऊर्जा घेऊन चाललेला आहे. आणि आज खरं म्हणजे मी काही राजकीय बोलू इच्छित नाही, पण उत्तर तर पांडुरंगाच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षे काय काम केलं आपण पाहिलं. जी विकास कामं थांबली होती त्याला चालना दिली. लोकाभिमुख कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या योजना आम्ही केल्या आणि त्या राबवल्या. नुसत्या घोषणा नाही केल्या, दिलेला शब्द आम्ही पाळला. आणि म्हणून त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना आम्ही तिघांनी जो शब्द दिला होता कर्जमाफीचा, त्याच्यावर देखील आम्ही निर्णय घेतला. आणि आता देवेंद्रजी आणि आम्ही ही आमची सेकंड इनिंग सुरू झाली आहे. आणि लोक कामाला मत देतात, कामाला महत्त्व देतात, जे विकासाला महत्त्व देतात. आणि आमचा अजेंडा जो आहे, आमचा अजेंडा एकदम क्लिअर आहे, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. त्यामुळे विकास हाच आमचा अजेंडा आहे आणि म्हणून त्याच्यावर आम्ही पुढं जातो आहे. यामध्ये देश पुढं चालला आहे. प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज आपली आर्थिक महासत्तेकडे आपली वाटचाल सुरू आहे. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री करतात आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान मोठं असलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे आम्ही कामाला महत्त्व देतो. त्यामुळे महायुती, काम करणारं महायुतीचं सरकार आहे. जनता महाराष्ट्रातली सुज्ञ आहे आणि त्यामुळे कामाच्या जोरावर आम्ही टीकेला आरोपाने आणि टीकेने उत्तर देत नाही, कामातून उत्तर देतो. म्हणूनच झालेल्या विधानसभेमध्ये महायुतीला लँडस्लाईड विक्ट्री मिळालेली आहे. चंद्रभागेचा जो विषय आणि आता पुढे येणाऱ्या देखील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यात देखील महायुतीलाच कामाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर लोक पाठिंबा देतील. चंद्रभागेचा आपण म्हणालात, यामध्ये आपल्या नगरविकास विभागाने 120 कोटीचा टप्पा मंजूर केला आहे. यामध्ये STP आहे, भुयारी गटार योजना आहे. चंद्रभागेमध्ये जी काही महिला मिश्रित जे काही सांडपाणी जातं ते थांबवण्यासाठी हे प्रकल्प एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे. आणि चंद्रभागा प्रदूषणमुक्त झाली पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. सर, याच्यात काय झालंय सर? याच्यामध्ये काय आहे? चंद्रभागेची मालकी कोणाची हे निश्चित होत नाहीये. त्यामुळे कोण एजन्सी याचं लक्ष देणार हे पाहिलं जात नाही. सरकार, महसूल, नगरपालिका आणि पाणी पुरवठा विभाग कुठलेही असले, सरकार म्हणून, शासन म्हणून आमची जबाबदारी आहे, ते आम्ही पार पाडणार. सोलापूर जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेसंदर्भात खूप मोठा प्रश्न, निधी नाही तिथं आणि घरकुलासाठी जे काही 5% वाळू देण्यात होती ती वाळवरकींना दिवस मिळत नाही. त्या संदर्भात काय मंत्री इकडे बाजूला आहेत, चिंता करू नका. आणि राहिलेलं जे काय आहे ते सगळं मिळेल, काळजी करू नका. सरकार पूर्णपणे जनतेच्या पाठीशी आहे, तुमच्याही पाठीशी आहे. तुमचा पण काहीतरी विषय आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.